तिवसा विधानसभा मतदारसंघातील खारदळे गाव या ठिकाणी आलेले आहे आपण। साधारणतः सध्या मोठ्या उत्साहाने संपूर्ण परिसरामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे आणि जनतेच्या मनातील येणारा आमदार हा कसा असावा अशा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। भाऊ, आपल्या तिवसा मतदारसंघातील आमदार कसा पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमदार असा पाहिजे की आम्ही या जे आतापर्यंतचं जे सरकार होतं हे सरकार महायुतीचं आणि मोदी साहेबाचं हे खोटं सरकार आहे। कारण मोदी साहेबांना सांगितलं की तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख येईल, आले नाहीत। मोदी साहेबांना सांगितलं की या ठिकाणी दर वर्षाले 2 कोटी नोकऱ्या भेटतील, त्या दिल्या नाहीत। आणि वरून अमित शहाजी म्हणतात की बा हा जुमला असते, राजकारण आलं की असं म्हणाच लागते। या देशातली महागाई आणि बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावरच या ठिकाणी महाराष्ट्रात इलेक्शन होत आहे। या ठिकाणी जे महाविकास आघाडीनं पंचसूत्री दिली त्याच्यावर विश्वास ठेवून आणि तिवसा मतदारसंघाच्या ज्या लोकप्रिय आमदार आहेत यशोमती ठाकूर यांनी जो विकास केला त्याच्यावरच या ठिकाणी मतदान होणार आहे। हे लाडकी बहीण योजना वगैरे काही नाही। लाडकी बहीण योजना 2.5 वर्षाच्या अगोदर शिंदे साहेबांचं सरकार स्थापन झालं, परंतु लाडकी बहीण आठवली नाही। जेव्हा लोकसभेमध्ये सीटा पडल्या तेव्हा यांना लाडकी बहीण दिसली। या लाडक्या बहिणीचा उद्देश फक्त हाच होता की लोकसभेमध्ये सीटा पडल्या म्हणून लाडकी बहीण आहे, लाडक्या बहिणीवर प्रेम वगैरे काही नाही। म्हणून या ठिकाणी आमचा खारतळे गाव जे आहे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी लोकप्रिय आमदार जे आहेत यशोमती ठाकूर त्यांच्या मागे आम्ही आहोत। मतदारसंघामध्ये जे आहे या ठिकाणी तुम्हाला कसा आमदार पाहिजे? यशोमती ताईच पाहिजे। का बरं? काऊन की विकास भरपूर चांगला केलेला आहे आमच्या वडले गावामध्ये। नेमकं कोणती महत्त्वाची विकास कामं केली? सभामंडप, कांगटीकरण, नाल्या वगैरे चांगले कामं केलेले आहे। कधी की अशा तुम्हाला या मतदारसंघामध्ये आमदार कसा पाहिजे? आम्हाला मतदारसंघात आमदार पाहिजे यशोमती ताई, का तिचा विकास आहे, 1 नंबरवर विकास आहे। असा कोणताच गाव नाही सुटला आहे का 10 गावचा खेड्याचा गाव सुटला अशीन बा तिच्या ह्याच्यातून विकासमधून। आणि चांगली बाई आहे, बोलाले आहे, सगळं आहे, उद्धट नाही आहे, ऐकून घेते सर्व लोकांचं काय विचार आहे तिचा। मग तुमच्या लागीन तर तुमच्या घरी फोन करते का काही माझा चुकला आहे काय, दुरुस्त करून देते। अजून विकास करणारी बाई कशी पाहिजे, म्हणून आमचं प्रेम यशोमती ताईवर आहे। ताई, तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळाला का आणि येणारा हा आमदार कसा असला पाहिजे? लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला आणि येणारा आमदार असा असावा की त्या आमदाराने स्वतःपेक्षा जनतेवर जास्त लक्ष द्यावं